परळी वैजनाथ तालुक्यातील गाडे पिंपळगाव येथील श्री पापदंडेश्वर महादेवाचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। यावर्षीही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गेल्या 150 वर्षापासून अविरतपणाने हा आध्यात्मिक उपक्रम सुरू आहे। या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे 7 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले जाते। विशेष सोहळा हा पापदंडेश्वर पालखीचा असतो। गाडे पिंपळगाव येथे पापदंडेश्वराचा पालखी सोहळा आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता सुरू होतो। मंदिरातून निघाल्यानंतर तब्बल 14 तास गावातून हा पालखी सोहळा मिरवतो व मिरवणुकीने दुसरे दिवशी दुपारी 12 वाजता परत मंदिरात येतो। त्यानंतर 2 तास कीर्तन भजन आदी कार्यक्रम होतात। असा तब्बल 14 तास चालणारा हा पालखी सोहळा परळी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात भजन कीर्तन भारूड आणि विविध आध्यात्मिक व सांगतिक कार्यक्रमाने हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गाडे पिंपळगाव येथे या निमित्ताने रस्त्यावर सजावट रांगोळी दिवे त्याचबरोबर पालखी समोर भारूड गवळणी व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे सादरीकरणही करण्यात आले। या पालखी सोहळ्यात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्याच्याशिवाय लग्न लागत नाही। 12वी नवरदेव अक्षय सोनवणे नाम्याबाई यांच्याकडून 11 रुपये धन्यवाद। ठेवा 100 रुपये नवरीच्या हातात ठेवा। 100 रुपये नवरदेवाच्या हातात ठेवा। आले का मामा? 100 ठुले नाहीत ना? ठुले जमा झाला की आले का? वरण मंडळी आले का? आज सुद्धा पोहोचले का? पाहुणे मंडळी आले का? करायची का सुरुवात? सावधान गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी